आपण पाहत आहे झी 24 तास आरोग्य या विशेष कार्यक्रमात मी शिल्पा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। आजचा आपला विषय आहे लहान मुलांसाठी होमिओपॅथी। आमंत्रित केलेले आहे डॉक्टर अनिता साळुंखे यांना। अगदी थोडक्यात तुम्हाला त्यांची ओळख करून देते। MD होमिओपॅथ आहेत, गेली 20 वर्षांहून अधिक काळ या क्षेत्रामध्ये त्या कार्यरत आहेत। जेनेटिक्समध्ये त्यांचं खास विशेष अभ्यास आहे, रुची आहे आणि प्रावीण्य आहे। संशोधन ते सतत करत असतात। त्याचबरोबर भारतातच नव्हे केवळ तर भारताबाहेर परदेशात सुद्धा सातत्याने अनेक वर्कशॉप्स, शिबिरं आणि सेमिनार्स ते घेत असतात। आपल्या स्टुडिओमध्ये सगळ्यात आधी त्यांचं स्वागत करूया। तुमचं हार्दिक स्वागत। नमस्कार। आजचा विषय तुमच्या लक्षात आला असेल, मुळात मुलांसाठी औषध म्हटलं की ते नकोस असं सगळ्याच पालकांना वाटत असतं, पण आजार आल्यानंतर आपल्याला नाईलाजाने औषध हे घ्यावंच लागतं। होमिओपॅथी ही जी पॅथी आहे किंवा चिकित्सा उपचार पद्धती आहे तिचं वेगळेपण या क्षणाला सुरू होतं। ते असं की केवळ आजारावर घाला न घालता ज्या व्यक्तीला तो आजार झालेला आहे त्या व्यक्तीमध्ये नेमक्या कुठल्या दोषांमुळे तो आजार झालेला आहे त्यावरच अतिशय प्रभावीरित्या कार्य करणारी अशी होमिओपॅथी आहे। जाणून घेऊया लहान मुलांमधल्या समस्यांविषयी। आपण जेव्हा बोलतो तर लहान मुलांच्या अंगठा खाण्याच्या, अंगठा चुपण्याच्या समस्या, वजन न वाढणं, सतत किरकिर करणं इथपासून ते अगदी मुलं 13-14 वर्षाची होईपर्यंतच्या विविध शारीरिक आणि त्याचबरोबर मानसिक समस्या या सगळ्यांवर आज आपण चर्चा करतोय। 1800-22-1010 हा आमचा टोल फ्री दूरध्वनी क्रमांक आहे। आपण जरूर संपर्कात राहा। आम्ही चर्चेला सुरुवात करतोय। मला आता कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच मुळात मुलं आजारी का पडतात याविषयी आपण आम्हाला सांगावं। त्याला पुष्कळ कारण आहेत, शारीरिक आणि मानसिक। पण एक लक्षात घ्यायला पाहिजे की आपल्यामध्ये, आपल्या बॉडीमध्ये एक रेसिडेन्शियल मेडिकल ऑफिसर असतो, त्याला म्हणतात प्रतिकार शक्ती, आणि ती सातत्याने काम करत असते। म्हणजे आपण जेव्हा आलो तेव्हा कोणी डॉक्टर घेऊन नाही आलो, आपल्याबरोबर एक रेसिडेन्शियल मेडिकल ऑफिसर आपल्याबरोबर घेऊन आलो, तर त्याला म्हणतात इम्युनिटी। आणि ही जर का इम्युनिटी काही कारणावस्तव डिस्टर्ब झाली की मुलं आजारी पडतात। बरोबर। मग त्याला पुष्कळ कारण आहेत तशी शारीरिक आणि मानसिक बेसिकली। तर युजली आपण बघतो की ऑन अँड ऑफ अँटीबायोटिक्स मुलं घेतात, किंवा व्हायरल इन्फेक्शन होतं, बॅक्टेरियल इन्फेक्शन होतं त्यांना, किंवा मग बेसिकली फर्स्ट कॉज द माइंड, म्हणजे मेंटली डिस्टर्ब झाले, अनहॅपी झाले, किरकिर झाले, चिडचिड झाली, तर मग त्यांचं इम्युन सिस्टम डिस्टर्ब होतं। तीव्र स्वरूपाची औषधं घेतली तर त्याने सुद्धा आपल्याला त्रास होतो। आणि हेच तर महत्वाचं आहे की डिझीज स्टार्ट्स इन माइंड। आजार हा मनात सुरू होतो, नंतर शरीरात उत्पन्न होतो। अगदीच अनुषंगाने आपण चर्चा करूया। पण जेव्हा आपण आजारांविषयी बोलतो कुठेतरी होमिओपॅथी सहजपणे डोकावते, आणि मग जेव्हा अनुभव लोक घेतात त्या पटतं की होमिओपॅथीला पर्याय नाही। तर हे जे वेगळेपण आहे, वैशिष्ट्य, खास करून आता तुम्ही जे उद्धृत केलं की शारीरिक आणि त्याचबरोबर मानसिक आजारांसाठीचं महत्व, तर त्याविषयी आम्हाला सांगा। होमिओपॅथिक ही अशी औषध पद्धती आहे की जी फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ वॅक्सिनेशन म्हणजे लसीकरणच्या ह्याच्यावर चाललेली आहे। म्हणजे काट्याने काटा काढणं, म्हणजे आपल्याला एखाद्या आजारासाठी आपल्याला लसीकरण करतो आपण, की पोलिओ न होणं किंवा मम्स, मिझल्स वगैरे। पण होमिओपॅथिक चिकित्सा पद्धती अशी आहे की फुल बॉडीचं इम्युनायझेशन पूर्ण होऊन जातं, म्हणजे फुल इम्युन सिस्टम स्ट्रॉंग होते, फुल इम्युनायझेशन 100% होऊन जातं। आणि जर का आपली प्रतिकार शक्ती 100% असेल तर आपल्याला दुसऱ्या वॅक्सिनेशनची घ्यायची गरजच नाहीये। बाहेरचे जे आपल्या शरीरावर येणारे आघात आहेत, अटॅक्स आहेत, त्यांना थोपवण्यापेक्षा आपण आपल्याला स्ट्रॉंग करायचं, अगदी ताकद करायचं। त्यामुळे तुमची जर का प्रतिकार शक्ती स्ट्रॉंग झाली तर तुम्हाला नवीन आजार येणारच नाही। नक्कीच या अनुषंगाने आपण चर्चाही सुरू ठेवूयाशी। प्रेक्षकांच्या प्रश्नाला सुरुवात झाली। पहिला फोन आपल्याला कोल्हापूर इथून येतो, आपण प्रश्न घेऊया। नमस्कार, जया बोलतात। नमस्कार। हा नमस्कार। हा बोला। तुम्हा दोघींना माझा नमस्कार। नमस्कार। डॉक्टरना माझा असा प्रश्न आहे की माझी एक मैत्रीण आहे, तिचा मुलगा 4 वर्षाचा आहे, त्याला सर्दीचा त्रास होता आणि त्याला होमिओपॅथी ट्रीटमेंट सर्दीसाठी चालू होती। तर त्याला काय व्हायचं, होमिओपॅथी औषधं घेतली की तात्पुरती सर्दी कमी व्हायची आणि त्या औषधाचा गॅप पडला की पुन्हा सुरू व्हायची। म्हणजे त्यांच्या असं लक्षात आलं की होमिओपॅथी औषधांमध्ये स्टेरॉइड्स वापरतात। तर लहान मुलांच्यासाठी म्हणजे हे खरं आहे का? बरं आणि याच्यावर कितपत विश्वास ठेवता येईल? बरं, जरूर तुमच्या प्रश्नाचं उत्तर आपण घेऊया। मुळात खरोखर स्टेरॉइड्स वापरतात का हे आम्हाला सांगा। हा पुष्कळ मोठा गैरसमज आहे, कारण का रिअल होमिओपॅथी जे आहे ते प्रिन्सिपल त्याचे फार वेगळे आहेत की माणसाला औषध देणं, आजाराला नव्हे। आणि ह्यांनी जे औषध आता घेतलं असेल होमिओपॅथी ते होमिओ ॲलोपॅथी असावं। म्हणजे तुम्ही आज सिम्पटम्स आहेत आणि औषध घेतलं तेवढ्यापुरताच आजार गेलेला आहे।
पण रिअल होमिओपॅथी म्हणतं की माणसाला म्हणजे त्याची प्रतिकार शक्ती, त्याच्या बायोकेमिस्ट्री ह्याला जर का स्ट्रॉंग केलं तर आजाराला औषध घेता कामा नये. म्हणजे तुम्ही पूर्ण बॉडीचा विचार, होमिओपॅथी अशी पद्धत आहे की पूर्ण माइंड, बॉडी, तुमचे स्ट्रेस फॅक्टर, तुमचे बॉडीचे डिस्टर्बन्स का होतात, पूर्ण ह्याचा अभ्यासाचा विचार करून कॉन्स्टिट्यूशनल रेमेडी देते. आणि ही जर का राईट कॉन्स्टिट्यूशनल रेमेडी दिली तर तुम्हाला डेफिनेटली वारंवार आजार होता कामा नये. आणि तुम्ही जे घेत असाल ते होमिओपॅथी नक्कीच चुकीचं असावं. म्हणजे आपण ते कॉम्बिनेशन म्हणतो, ते कॉम्बिनेशन केलं. आणि म्हणूनच आजकाल बाजारात जी औषधं बाहेर मिळतात ती कॉम्बिनेशन असतात की सर्दीसाठी हे औषध किंवा कफसाठी हे औषध, ते चुकीचं होमिओपॅथी आहे. होमिओपॅथीमध्ये इनफॅक्ट सर्दी जरी झाली तरी प्रत्येक व्यक्तीला त्याच्या वेगवेगळ्या औषध असतात. कारण का ही बेसिकली तुमच्या प्रकृतीचा अभ्यास करून तुमच्या जेनेटिक्सवर, कॉन्स्टिट्यूशनवर औषध दिलं गेलं असतं, तुमच्या आजारावर नव्हे. लहान मुलांपासून अगदी नुकताच जन्मलेल्या बालकापासून 1-2 वर्ष वयापर्यंत आपण सुरुवात करूया. आता लहान मुलांमध्ये एक शारीरिक ज्या तक्रारी आपल्याला सामान्यतः आढळतात की सतत किरकिर आहे, रडणारी मुलं आढळतात, तर याचं कारण काय, याच्या मागे सुद्धा काही वेगळं कारण असू शकतं काय, कशा पद्धतीने होमिओपॅथीमध्ये उपचार? तसं बघायला गेलं की मूल का आजारी पडतं तर बेसिकली राईट द हेल्प फ्रॉम द आई प्रेग्नन्सीमध्ये कशी असते, तिचं इमोशनल डिस्टर्बन्स, तिने खूप औषधं घेतली आहेत का, आणखी मग नंतर ती हेल्दी आहे, तिचं सगळं व्यवस्थित आहे आणि नॉर्मल मूल झालं तर युजली मग ते लो बर्थ वेट आहे किंवा मग बेसिकली ॲज सून एज बॉर्न झालं बेबी तर त्याला लूज मोशन होतं तोंडावर. आणि हे पुष्कळशा वेळा कॉमन असतं, पण सगळ्या कोणाला, प्रत्येक आईला असं माहिती नसतं की नॉर्मल काय आणि अबनॉर्मल काय. आणि त्यासाठी ते छोट्या छोट्या गोष्टीसाठी डॉक्टरकडे मेडिसिन घेतात किंवा चुकीचं औषध घेतात, ते तिथेच आजार पण सुरू होतो आणि मूल नेहमी आजारी पडतं. आता साधारण नॅपी रॅश आला तर त्याला काहीतरी मेडिकेशन लावणं किंवा लूज मोशन झाले तर त्याला लगेच औषध देणं, थोडीशी झाली मुलांना तर लगेच मेडिसिन देणं. म्हणजे तुम्ही तुमचे डॉक्टरच्या शक्ती वापरायलाच देत. तुम्ही जे डॉक्टर सुरू आले म्हणजे ज्या मुलाला कायमचे डॉक्टर लागले मग, तर मग तसं झालं की मग फिजिकली आजार वाढत जातो आणि मग मूल किरकिर होतो, मग ते व्यवस्थित झोपत नाही, मग ते दूध फिडिंग बरोबर घेत नाही, मग लूज मोशन, म्हणजे हे सायकल चालूच राहते त्यांची. आणि मग ते खंडित करणं जास्त आवश्यक. मग तसे पुष्कळ आजार नंतर होतात, मग त्यांना बेसिकली त्यांचे टाळू भरत नाही किंवा वाढ होत नाही, सातत्याने आजारी पडत असतात, सतत मेडिसिन घेत असतात. असं या अनुषंगाने आपण बोलूया. प्रेक्षकांचा पुढला प्रश्न आपल्याला मुंबईहून येतोय, आपण फोन घेऊया. नमस्कार. श्वेता बोला. मला विचारायचं होतं की जेव्हा मुलांना दात येतात तेव्हा डेंटॉनिक नावाचं एक औषध बाजारात मिळतं, तर ते देणं कितपत योग्य आहे किंवा होमिओपॅथीमध्ये दुसरं आणि काय त्याच्यावर आहे का, दातांसाठी खास करून? मुलांना कॅल्शियमची खूप गरज असते. दात येत असताना काय औषध द्यावं? मुलं अशा वेळेला खूप किरकिरी होतात, जे मिळेल ते चावण्याचाही प्रयत्न करत असतात. आता तसं बघायला की बाळाची डेव्हलपमेंट ही कधी कधी नॉर्मल असते, मुलं नॉर्मली किरकिर होतात, थोडीशी होतात, पण काय असं माहिती आहे की ही औषधं जी आहेत बाजारात ती अननेसेसरी दिली जातात. म्हणजे कधी कधी काय काय वेळा नॉर्मल सगळं चाललेलं असतं पण आपण अननेसेसरी मेडिसिन त्रास करत असतो. आणि आज मी सांगितलंच होतं की ही डेंटॉनिक वगैरे हे सगळी औषधं आजारासाठी आहेत, प्रकृतीसाठी नव्हे. आणि तसं बघायला गेलं तर माणूस आज किती वर्षापासून जन्म घेतलेला आहे, मुलं पण जन्माला आलेली आहेत. डॉक्टर आता हे 5,000 वर्षापासून आहेत, पण पूर्वी पण असं म्हणजे डॉक्टर जेवढे येतील, इंटरफेअर करतील तेव्हा आपला डॉक्टर काम करायचं थांबतो. आपल्या डॉक्टरला आपण साथ घालणं हे जास्त जरुरीचं आहे. कमीत कमीत औषधं आणि कमीत कमीत आपलं डॉक्टर हेल्दी राहतोय, कशामुळे आजारी पडतो हे बघणं आणि त्याचं व्यवस्थित सगळं केलं तर मूल आजारी सारखं पडतंच का मध्ये. मला वाटतं होमिओपॅथी हे एकमेव पॅथी असेल जी सांगते की आमच्याकडे येणं कमी केलं तरी चालेल, पण स्वतःचा आतला जो आवाज आहे डॉक्टर आहे त्याला तुम्ही जरूर प्रतिसाद द्या. आपण अशीच चर्चा करूया. एका अल्पशा विरामानंतर भेटूया. आपण पाहत आहात झी 24 तास. आरोग्य विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. लहान मुलांसाठी होमिओपॅथी या विषयावर आपण चर्चा करतोय. आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर अनिता साळुंख्यांना. आपल्याला आंबेजोगाई इथून पुढला प्रश्न येतो, आपण घेऊया. नमस्कार, शीतल बोलताय. हॅलो. हा बोला. मी शीतल देशमुख बोलते. हा बोला, प्रश्न विचारा. माझा मुलगा अभ्यासामध्ये खूपच म्हणजे असं त्या लक्षात राहत नाही त्याच्या. किती वय आहे त्याचं? त्याचं वय 8 वर्ष आहे. 8 वर्ष वय आहे. बरं, बाकी काही आपल्याला जाणवतं का त्याच्या स्वभावामध्ये आणखी काय वेगळेपण? शीतल नाही, काही कारणाने इथे संपर्क आपला तुटलेला आहे. एवढा लहान मुलगा, अभ्यासात लक्ष नाही, ही समस्या मुळात आहे का?
हो, बेसिकली बघायला पाहिजे की तो पहिल्यापासून तसा आहे का नंतर झालेला आहे. म्हणजे कधी कधी आपण असं बघतो की मुलं डेव्हलपमेंटच लेट होतात, लेट माइलस्टोन. पण 2 ते आपण हे बघू शकतो 2 ते 6 वर्ष वयोगटामध्ये की लेट माइलस्टोन्स होतात. मग ते मुलं उशिरा बोलतात, स्टॅमरिंग होतं, त्यांना थंब सकिंग असतं, डिस्टर्ब असतात, अनहॅपी असतात किंवा फिजिकली जास्त आजारी होऊन ते मेंटली एकदम इम्बॅलन्स होतात. आणि जेव्हा हे असं होतं तेव्हा मग तो अभ्यासात कमी होऊ शकतो. म्हणजे कारण शोधलं पाहिजे की हा अभ्यासात मुळापासून असा आहे का नंतर आहे. आणि काय काय स्लो लर्नर असतात आणि काय काय हायपर ऍक्टिव्ह असतात. तशी 2 टाईपची मुलं असतात. बरोबर. आणि मग त्याला पुष्कळशी प्रत्येक त्या ह्याला कारणं वेगळी आहेत आणि त्यानुसार मग आपण औषध देतो आपण की हा स्लो लर्नर पहिल्यापासून आहे का लेट झालेला आहे का त्याला खूप डिपेंडन्सी झालेली आहे, खूप औषधं दिली गेली आहे का, तो लठ्ठा आहे का, सुस्त आहे का, खेळत नाहीये, खूप आई प्रेशर करते अभ्यास करून आणि खूप भीती कंटिन्यू दाखवली तर मुलांची मेमरी पण कमी होऊन जाते. कंगोर आहेत खरं तर या विषयाला. म्हणजे हे मुळात असू शकतं किंवा नंतर डेव्हलप पण होऊ शकतं. दोन्ही कारणं असतील. प्रेक्षकांचा पुढला प्रश्न आपल्याला पुण्याहून येतोय, आपण घेऊया. नमस्कार, मंगल बोलताय. नमस्कार. हा बोला. मी पुण्यावरून मंगल आपटे बोलते. आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिक किंवा अशी जर वेगवेगळे औषध दिले तर त्याचं काही अंतर ठेवावं का किंवा त्याचे साईड इफेक्ट होऊ शकतात का? बरोबर. एकत्रित 2 किंवा 3 पद्धतींचे उपचार आपण घ्यावेत का असं त्यांचा प्रश्न आहे. तसं बघायला घेतलं की फार सिरियस कंडिशन मध्ये कधी कधी मुलं येतात किंवा इपिलेप्टिक फिट वगैरे येतात आणि ती ॲलोपॅथी घेऊन आमच्याकडे जेव्हा येतात ते आम्ही सडनली त्यांची औषधं स्टॉप करत नाहीत. कारण का ऑलरेडी ते वीक असतात, त्यांची इम्युन सिस्टीम वीक असते आणि त्या काठ्या घेऊन चाललेल्या असतात, त्या आधारावर चाललेल्या असतात. तर जसं जसं आम्ही मेडिसिन देतो त्यांची प्रतिकार शक्ती, त्यांचा मेंटल आणि फिजिकल डिफेन्स म्हणजे त्यांची मनाची प्रतिकार शक्ती आणि शारीरिक हा समतोल म्हणजे त्यांचा बॅलन्स निर्माण करतो, हेल्थ निर्माण होते त्यांची. आणि तेव्हा ह्या सगळ्या औषधांची गरज नाहीये. ऍक्च्युली औषधं कमी द्यावी म्हणजे तुम्ही हेल्दी कसं व्हावं हे आपण विचार करावं, कॉस्ट काढून टाकावे आणि पूर्ण बॉडीचे माइंड आणि बॉडी हेल्थ केली तर आम्ही पेशंटला पण सांगतो की आमच्याकडे जास्त येऊ नका, 6 महिने ट्रीटमेंट घ्या. मुलं असं बघितलं की ते व्यवस्थित सगळं आईस्क्रीम कोल्ड्रिंक सगळं खाऊ शकतात कारण का त्यांची हेल्थ झाली की ते वारंवार आजारीच पडणार नाही. या शारीरिक समस्यांविषयी झालं, थोडंसं मानसिक याच्याकडे वळून त्या विकासाच्या टप्प्यांविषयी विचारेल. ठराविक वेळापर्यंत मूल चालायला लागायला हवं, त्यानंतर धावायला लागायला हवं, बोलायला लागायला हवं. या सगळ्या प्रक्रियेमध्ये जर मूल हळू असेल किंवा एखादा मुलगा डिस्लेक्सिया जर त्याला असेल तर यावर सुद्धा होमिओपॅथीमध्ये काही उपचार आहेत का? हो, डेफिनेटली. डिस्लेक्सिया बेसिकली जो होतो तो मुळात पण असतो, नंतर काही कारणं असतात की मुलांना घरी सब्जेक्ट वेगळा म्हणजे घरी भाषा वेगळी असते, स्कूलमध्ये एकदम ते डिफरंट असते किंवा स्ट्रिक्ट पॅरेंट्स असतात त्यांना किंवा घाबरून जाऊन ते होतात. तर त्याला प्रायमरी कॉज असतो की मुळात अशी असतात आणि सेकंडरी कॉज असतो की सर्कमस्टन्स तशी बनवत असते. तर या तो अभ्यास पूर्ण करून डिस्लेक्सियावर खूप छान औषध आहेत आपल्याकडे. आता आपण साधारण 2 वर्ष ते 6 वर्ष वयोगटाविषयी बोलतोय, तर या वयातली पण काही मुलं आपल्या स्वतःच्या कोशामध्ये राहणारी, खूप लाजाळू किंवा चटकन घाबरणारी अशी आढळतात आपल्याला. तर यासाठी सुद्धा आपण काही औषध देऊ शकतो का? मुळात आपण बघायला पाहिजे की मुलं ही लाजाळू का असतात बेसिकली. कारण का सर्कमस्टन्स त्यांना आपण काय होतं की कंटिन्युअस त्यांच्याबद्दल आपण बोललं जातं, त्यांना सेन्सिटिव्ह त्यांचा असतो, मग ते शाय होऊन जातात. त्यांना आपण त्याच्यात हर्ट केला की त्यांना असं वाटतं की आपण काहीतरी कमी आहोत, आपण चांगले नाही आहोत किंवा हसलो गेलो आपण तर ते कोणासमोर बुजल्यासारखे वागतात. तर मग ते एक मुळात पण टिमिडिटी असते किंवा नंतर निर्माण होते. मग त्यांना आपण त्यांचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी आपण त्यांच्याशी बोलायला पाहिजे, बसायला पाहिजे की काय प्रॉब्लेम आहे, कसं आहे, त्यांना इंटरॅक्ट करण्याचा आपण हेल्प केलं पाहिजे. स्कूलमध्ये जाऊन त्यांचे फ्रेंड्स वाढवायला पाहिजे किंवा आपण पण कंटिन्यू त्यांच्यावर राहिलो तर ही मुलं होतात. आणि मेडिसिन्स पण अशी आहेत की मुलांना कम्प्लिटली ट्रान्सफॉर्म करून टाकतात. होमिओपॅथिक मेडिसिन्स ही माणसांवर म्हणजे नेचरवर खास काम करतात. नक्की. आणि मला खात्री आहे इतके गोड असतात की सहज 2 आपण तोंडात टाकार गोळ्याचा मोह होतो, पण तितकीच ते प्रभावी उपयुक्त आहेत विविध व्याधींवर सुद्धा. कशा पद्धतीने आपण अधिक चर्चा करूया. भेटूया एका अल्पविरामानंतर. आपण पाहत राहा झी 24 तास.